सातारा न्यूज। निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे तालुका वाई या ठिकाणी वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी बाळासाहेब पवार विद्यालयातील विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या मुलांना बक्षीस वितरण, कुमारी सुदेशना हनुमंत शिवणकर, आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट, ऑलिम्पिक पट्टू, आशियाई खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकांची हॅट्रिक केलेली धावपट्टू माननीय श्री सुधीर महामुनी साहेब, गट शिक्षणाधिकारी वाई पंचायत समिती वाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आजा चंद शामियान के तले, आजा सरीवान नीले आसमान के तले। जय हो, जय हो। आजा आजा चंद शामियान के तले, आजा सरीवान नीले आसमान के तले। जय हो, जय हो, जय हो। रत्ती रत्ती सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है। अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, किन किन तारे मैंने उंगली चलाई है। आजा आजा जिंद शामियान के तले, आजा सरीवान नीले आसमान के तले। जय हो, चख ले ये रात शहद है, चख ले रख ले हाँ दिल है, दिल आखिरी हद है। चख ले काला काला काजल तेरा, कोई काला जादू है ना।
चंद शामियाने के तले आजा जरीवान नीले आसमान के तले जय हो जय हो जय हो जय हो जय हो आजा चंद शामियान के तले आजा जरीवान नीले आसमान के तले जय हो जय हो आजा आजा चंद शामियान के तले आजा जरीवान नीले आसमान के तले जय हो जय हो जय हो रत्ती रत्ती सच्ची मैंने जान गवाई है नच नच कोयलों पे रात बिताई है अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी किन किन तारे मैंने उंगली चलाई है आजा आजा जिंद शामियान के तले आजा जरीवान नीले आसमान के तले जय हो चख ले ये रात शहद है चख ले रख ले हाँ दिल है दिल आखिरी हद है चख ले काला काला काजल तेरा कोई काला जादू है ना काला काला काजल तेरा कोई काला जादू है ना आजा आजा चंद शामियान के तले आजा जरीवान नीले आसमान के तले जय हो जय हो जय हो जय हो जय हो आजा चंद शामियान के तले आजा जरीवान नीले आसमान के तले जय हो जय हो आजा आजा चंद शामियान के तले आजा जरीवान नीले आसमान के तले जय हो जय हो जय हो
जगती जगती सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है, अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, किन किन तारे मैंने उंगली चलाई है। आजा जिंद स्वामी के तले, आजा जरीवाने नीले आसमान के तले। जय हो जय हो। Ahora conmigo tú baila para hoy, porque este día te olvidas más problemas, lo que sea. Salud, baila, baila. चख ले हाँ चख ले, ये रात शहद है, चख ले रख ले हाँ दिल है, दिल आखिरी हद है, चख ले काला काला काजल तेरा, कोई काला जादू है ना, काला काला काजल तेरा, कोई काला जादू है ना। आजा आजा चंद स्वामी के तले, आजा जरीवाने नीले आसमान के तले। जय हो Somero, जय हो comedy, जय हो comedy, जय हो recudi, जय हो जय हो जय हो जय हो। जय हो जय हो जय हो जय हो। आजा आजा जिंद शामियाने के तले, आजा जरीवाने नीले आसमान के तले। जय हो जय हो। आजा आजा जिंद शामियाने के तले, आजा जरीवाने नीले आसमान के तले। जय हो जय हो जय हो जय हो जय हो। नाही, या शाळेत बागडले नाही, या शाळेत शिकले जरी नसले तरी या शाळेची माझे ऋणानुबंध आहेत, कारण माझ्या क्रीडा विश्वाचे माझे गुरु सोनवणे सर, प्रकाश सोनवणे सर, आणि माझ्या माते समान असलेली माझ्या मावशी अश्विनी शिंगटे बाबा सर याच शाळेत शिक्षिका आहेत, म्हणूनच या शाळेचे माझे ऋणानुबंध आहेत। माझा परिचय तुम्हाला झालाच असेल, भरपूर परिचय केलाय, पण मी आज खेळाचा माझा प्रवास सांगण्याची इच्छा आहे माझी, मी सांगावा असं वाटतो। मी 2016 साली तालुका स्तराच्या स्पर्धेमध्ये, धावण्याच्या स्पर्धेमध्ये उतरले, कसलाही अनुभव नसताना। तालुका क्रीडा अधिकारी बळवंत बाबर सर ते तेव्हा क्रीडा अधिकारी होते, त्यांनी माझा खेळ पाहिला, माझ्या खेळाबद्दल चांगल्या गुणांबद्दल मला सांगितलं, आणि तेव्हापासून मी बळवंत बाबर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्स 100 मीटर आणि 200 मीटरचा सराव सुरू केला। 2019 मध्ये देशातील अत्यंत नावाजलेली स्पर्धा खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये मी 2 सुवर्ण पदके पटकावली, 100 मीटर आणि 4 बाय 100 मीटर रिले, आणि तिथून खऱ्या खेळाचा माझा प्रवास सुरू झाला। देश पातळीवर खेळत असताना मी देशामध्ये एकूण 14 गोल्ड, 7 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ पदके आजपर्यंत मिळवले आहेत। जेव्हा मी रनिंग ट्रॅक वरती धावते तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की एकटी सुदेशना धावत असते, पण तसं नाहीये। माझ्यासोबत माझ्या गुरूंचे कष्ट धावतात, माझ्या गुरूंची मेहनत धावते, माझ्या गुरूंचे तप आणि त्यांची आत्मीयता धावते, माझ्यासोबत धावते माझ्या आईवडिलांचे स्वप्न, त्यांची चिकाटी,
आणि माझ्या बहिणीची काळजी, तिचे वात्सल्य आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मी या यशापर्यंत पोहोचले की सलग 5 वर्ष खेलो इंडिया युथ गेम्स या सलग 5 वर्षामध्ये मी 6 सुवर्ण पदके पटकावून मी देशातील पहिली खेळाडू होण्याचा मी विक्रम नोंदवला. तसंच सलग 2 वर्ष मी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आणि मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा मी सुवर्ण पदक मिळवून देशातील वेगवान धावपटू होण्याचा विक्रम नोंदवला. जेव्हा देश पातळीवरती खेळत होते तेव्हा भरपूर नॅशनल झाल्या, वेगवेगळ्या विविध राज्यांमध्ये गेले. तेव्हा मी आणि माझे गुरु बाबर सरांनी एक निश्चय केला, एक दृढ निश्चय की एक धाव देशासाठी धावेन तर देशासाठी धावेन. आणि या संकल्पनेतून परत एकदा जोमाने सुरुवात केली प्रॅक्टिससाठी आणि मी वर्ल्ड अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिप जी झाली होती कॅलीमध्ये साऊथ अमेरिका आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी जी झाली चायना येथे मी देशाचं प्रतिनिधित्व केलं. जेव्हा हातात भारताची जर्सी आली, हातात येत होती महाराष्ट्राची जर्सी, 5-6 वर्ष मी खेळले महाराष्ट्रासाठी आणि हातात जेव्हा भारताची जर्सी आली, पाठीवरती जेव्हा भारत लिहिलं होतं, इंडिया लिहिलं होतं, तेव्हा खरं यश काय हे मला त्या दिवशी समजलं. आणि माझ्या आई वडिलांचे, माझ्या बहिणीचे, माझ्या गुरूंचे आणि तुमच्या सर्वांचे जे काही तुम्ही जे मला आशीर्वाद दिले त्याचं चीज झालं हे मला वाटतं आजपर्यंतच्या यशामध्ये. भरपूर अडचणी आल्या, असं काही नाही की प्रत्येक वेळेस यशच आलं किंवा काय झालं, अडचणी भरपूर आल्या. आपण सातारा जिल्ह्यात एका ग्रामीण भागात सराव करते. मी आणि अनुष्का कुंभार म्हणून अजून एक मुलगी आहे जी पण ती आत्ता इंटरनॅशनल खेळली. आम्ही सराव करतो मातीच्या मैदानावरती आणि जे इंटरनॅशनल खेळाडू आहेत त्यांचा सिंथेटिक ट्रॅक असतो. आपण वर्षभर म्हणजे वर्षाचे 365 दिवस आपण मातीच्या मैदानावरती सराव करायचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत टक्कर द्यायची. तर ही बाब माझ्यासाठी आनंदाची आहे, कारण आपण ग्रामीण भागातून एवढ्या वर जाऊ शकतो. सोयी सुविधांचा अभाव असूनही आपण जर एवढी कामगिरी करू शकतो तर सातारा सुधारला. जर आपल्या देशात भरपूर सोयी सुविधा आल्या तर नक्कीच माझ्यासारखी तुम्ही सुद्धा नक्कीच देशाच्या आपल्या नाव कराल देशाच्या नकाशावरती आणि मला आशा आहे की तुम्ही ते नक्कीच कराल. एक उदाहरण द्यायचंय. तुम्ही आपण जेव्हा विहीर खोदतो माहितीये ना, 10 फूट खोदतो, 15 फीट खोदतो, नंतर थकून जातो, पण परत एकदा म्हणतो ठीक आहे करूया. 30 फुटावरती पाणी असतं विहिरीला, 29 फुटापर्यंत येतो आणि थकून खचून जातो आपण. का तर ठीक आहे आता खूप दमलो, आता खूप कष्ट घेतले, आता नाही होणार. पण 1 फुटासाठी आपण माघारी परततो तेव्हा यशापर्यंत पोहोचतो. 1 पाऊल टाकायचं असताना आपण राहून जातो. तर मी तसंच माझ्यासोबत पण कधीतरी झालंय, खूप चढ उतार आलेत माझ्या खेळाच्या प्रवासात. तेव्हा मला सरांनी सांगितलं, मोडला होता का ना तरी मोडला नाही संसार, मोडला होता का ना तरी मोडला नाही संसार, पाठीवरती हात ठेवून फक्त लढमन. असंच माझ्या गुरूंनी, माझे बाबर सरांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला आणि मला फक्त लढायला शिकवलं. अडचणींवरती मात कशी करायची, अडचणींवरती मात करून यशाचं शिखर कसं चढायचं हे मला माझ्या गुरूंनी शिकवलं. तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही तुमच्या कोचवरती विश्वास ठेवा, तुमच्या शिक्षकांवरती विश्वास ठेवा. तुमचं कोणतंही क्षेत्र असो, खेळ असो, शिक्षण असो, कला असो, कोणतंही क्षेत्र असो, त्यामध्ये झोकून द्या. यशाचे दरवाजे कायम उघडे असतात, त्याच्यासाठी फक्त कष्ट आणि मेहनत घ्यायची असते. एक छोटंसं उदाहरण अजून एक देते. तुम्हाला जर सांगितलं की घरातून निघताना तुम्हाला एक लाल गाडी बघायची, आपण असं प्रवास करताना खूप लाल गाड्या बघतो पण त्याच्याकडे आपण जास्त फोकस देत नाही. पण जर तुम्हाला सांगितलं की लाल गाड्या जेवढ्या तुम्हाला दिसतात प्रत्येक एका गाडीला तुम्ही ज्या लाल गाडी बघाल तिला 10,000 भेटणार आहेत, तर तुम्ही घरातून निघाल आणि संध्याकाळी येईपर्यंत नुसतं लाल गाडीवरती फोकस कराल. तेच आपण आपल्या संधींवरती फोकस करायचं. लाल गाडी म्हणजे एक संधी आहे. आपल्या साईडून भरपूर संध्या जात असतात, भरपूर त्या लाल गाड्या जात असतात जिचं नाव संधी. आपण तिला ठोकर मारतो, आपण तिला डावलतो, पण त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे, त्या संधीला आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्या संधीचं सोनं करून आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचे. एवढंच सांगते आणि शेवटी एक सांगेन, असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून या तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून या तर, नजर रोखणी नजरेमध्ये, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद.
आंतरराष्ट्रीय खेळाडू सुदेशना शिवणकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय मामुणे साहेब, प्रमुख अतिथी एच के पवार सर, एच के चव्हाण सर, उपसरपंच आदरणीय बापू सुरेश पवार, ज्येष्ठ नागरिक व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुदेशनाचे वडील. प्रथमतः त्यांच्यापासूनच खरं मला सुरुवात करावी वाटते. ते माझे जुने पालक. प्रचंड कष्ट घेतलेले. खेळाडू बनवताना खेळाडू कसा बनवला पाहिजे हे जिवंत उदाहरण घ्यायचं असेल तर त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. पॅरेंट असोसिएशन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 2010 साली मी लागलो. त्यानंतर जुने पालकांनी एकत्रित शानबागमधून विभक्त होऊन नवीन शाळा काढली, ते पॅरेंट स्कूल. आणि सुदेशनाचे पालकसुद्धा त्या पालक फाउंडेशनमध्ये होते. ते सुद्धा प्रचंड त्याच्यामध्ये कष्ट घेऊन ते शाळा उभारण्यासाठी त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं. सुदेशनाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर ते सुरुवातीच्या काळामध्ये पॅरेंट स्कूलमध्ये असताना, लहान असताना त्याला बालदम्याचा त्रास होता. म्हणजे मला वाईटही वाटतं आणि अभिमानी वाटतं तुमचा, की कारण सांगणारे मला हे होतं, मला ते होतंय, ते कारणामध्ये एवढा मोठा डोंगर तुम्ही निर्माण करता की त्या डोंगर पाहून त्या डोंगराच्या पलीकडे जाण्याचं स्वप्न तुम्ही विसरता. तर विद्यार्थी मित्रांनो, मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, सुदेशनाच्या पालकांनी प्रचंड कष्ट घेऊन सुदेशनानी बालदम्यावर, तुम्ही पाहिलं असेल 100 मीटर धावणे म्हणजे सोपं नाही. प्रचंड त्याला प्रॅक्टिस करावं लागते आणि त्याच्यावर त्यांनी मात करून आत्ता युनिव्हर्सिटी प्लेयर इंडियामध्ये गोल्ड मेडल मारणं ही साधी सोधी गोष्ट नाही. आपण तालुका पातळीवर किती कॉम्पिटिशन असतं बघतोय, जिल्हा पातळीवर किती कॉम्पिटिशन असतं ते पाहतोय. तर प्रचंड तिनं कष्ट घेतलेले. मी जास्त काय बोलत नाही, पण तिच्या बाबतीत एकच सांगेन की एक गुरु म्हणून की सुदेशना, माझं एकच स्वप्न आहे की येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये तुझं मला गोल्ड मेडल मिळावं आणि ते मला पाहून खूप आनंद वाटेल. कारण आता सध्या भारतामध्ये एकच नाव सुदेशना शिवणकर, सातारा एक्सप्रेस. सातारा एक्सप्रेस म्हणले की सगळ्या भारतामध्ये धडकी भरते. सुदेशना एक्सप्रेस म्हणले की ती मैदानावर जरी उतरले तरी बाकीचे जे कोचेस आहेत ते त्यांच्या खेळाडूंना जास्त मार्गदर्शन करायला सुरुवात करतात. तर मला अभिमान आहे तिला घडवणारे बाबर सर सुद्धा तालुका क्रीडा अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी सुदेशनाला सातारामध्ये प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे देऊन आणि तिला घडवायला मोठा मोलाचा वाटा बाबर सरांचा आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक यांचं वारंवार तुम्ही पाहिलं असेल तर त्यांना प्रतिसाद दिला गेलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मामुणे साहेब, अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये सुद्धा साहेबांनी मला होकार दिला. साहेब, प्रथमतः मी पाहिलं कुस्तीच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला की वाई तालुक्यामध्ये प्रथमच मी असे गट शिक्षणाधिकारी साहेब पाहिलेच की त्यांनी लॉट्स पाडलेले, पूर्ण स्पर्धा उपस्थित राहिलेले आणि स्पर्धा पार पडस्तोपर्यंत तो हल्ले नाही. साहेब, यामुळे तालुक्यातील प्राथमिक विभागाचा क्रीडास्तर वाढलेला आहे. कुस्तीचे जे आम्ही पाहिले, कुस्ती इतक्या सुंदर प्रकारे मुलं लहान प्राथमिक शाळेतले करत होते की डोळ्याचे पापणी लवस्तोपर्यंत ते चितपत करत होते. तर साहेब, कधीही आमचं सहकार्य लावलं जिल्हा संघटक, तालुका संघटनेचं, क्रीडा संघटनेचं, तर आम्ही सदैव तुमच्या शब्दावर उभं राहणार आहोत आणि तुम्ही आम्हाला इथे येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरंच साहेब, आम्हाला अभिमान आहे त्याचा. आजच्या एच के चव्हाण सर आम्हाला
मेडल्स देऊन मुलांना प्रोत्साहन दिलं. चव्हाण सर आमचे विद्यार्थी, थोडक्यात आराखडा सांगतो. ह्या वर्षी 14 वर्षाखालील मुली, 17 वर्षाखालील मुलं, 14 वर्षाखालील मुलं, एकूण 48 मुलं क्रिकेटमध्ये खेळलेले आहेत. त्याच्यामध्ये उपविजेते पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये सीझन बॉलवर. पण आमची मुलं 48 विद्यार्थी क्रिकेटमध्ये खेळले आणि तालुका स्तरावर उपविजेते आहेत. 17 वर्षाखालील मुलींचा संघ उपविजेता आहे. 17 मुलांचा संघ तृतीय क्रमांक आहे. 14 वर्षाखालील उपविजेता आहे. फुटबॉल संघामधील सांगायचं म्हटलं तर 16 वर्षाखालील उपविजेता मुलींचा, 14 वर्षाखालील 16 मुली या गटामध्ये होत्या, त्या उपविजेता आहेत. 17 वर्षाखालील मुली उपविजेत्या आहेत. 17 वर्षाखालील मुलांचा संघ उपविजेता आहे. अशा प्रकारे टोटल 64 मुलं फुटबॉल खेळामध्ये या वर्षी सहभाग घेतलेला. मैदानी स्पर्धेमध्ये 40 मुलांनी सहभाग नोंदवलेला. याच्यामध्ये 40 मधले 20 मुलं जिल्हा पातळीवर निवडली झाली. त्याच्यामधील भालाफेक, उंच उडी, हातोडे फेकमध्ये प्रथम क्रमांक येऊन विभागाला त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले आहेत. मैदानी स्पर्धेमध्ये टोटल 50 मुलांनी सहभाग घेतलेला आहे. जिडो या खेळामध्ये 14 वर्षाखालील मुली 10, 17 वर्षाखालील मुली 10 आणि 17 वर्षाखालील मुलं 10 आणि 14 वर्षाखालील मुलं 10 असं एकूण 40 मुलांनी सहभाग घेतलेला. 19 वर्षाखालील 10 मुलं, 5 मुलं आणि 5 मुलींनी घेतला. असं एकूण 50 मुलांनी जुडोमध्ये यश संपादन केलेले. याच्यामध्ये 3 विभागाला मुली लागलेल्या आहेत, 3 मुलं विभागाला लागलेली आहेत. तर जुडो या स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या विद्यालयाने यश प्राप्त केलेले. खरं सांगायचं म्हणलं तर कबड्डी स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी टोटली 32 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला. असे एकूण शासकीय क्रीडा प्रकारामध्ये 204 विद्यार्थी, साहेब 330 पटापैकी 204 मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे. म्हणजे जर विद्यार्थी शारीरिक सदृढ असतील तर ते मानसिक रूपी सदैव सदृढ राहतील. मला एकच सांगावं वाटतं जाता जाता, जास्त वेळ घेत नाही, की विद्यार्थी मित्रांनो एकच लक्षात ठेवा, एव्हरीथिंग इज पॉसिबल, जस्ट किक आउट आय एम. मनामध्ये आय एम हा असा मोठा भूत आहे की ते भूत सारखं तुम्हाला अडवा येणार आहे. आय एम म्हणजे कोण? स्वतः. आय कांट डू दिस, आय कांट डू दॅट, मला जमत नाही, मला जमत नाही. जमणारा कोण आहे? आपण स्वतः आहे. जस्ट किक आउट आय एम. आय एम शब्द किक आउट करा. एव्हरीथिंग इज पॉसिबल, जस्ट किक आउट आय एम. आय एम काढला तर विद्यार्थी मित्रांनो यश तुमच्या हाताशी आहे. आय एम ठेवला तर सगळं इम्पॉसिबल आहे, तुम्हाला काही जमणार नाही. आणि बराच वेळ घेतलेला आहे, तर मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज यशवंत शिक्षण संस्था विभाग सुरूर संचलित बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे तालुका वाई या शाळेतील वार्षिक क्रीडा स्पर्धा सन 2023-24च्या पारितोषिक वितरण समारंभी उपस्थित असलेला प्रमुख अतिथी आदरणीय सुदेशना शिवणकर, आंतरराष्ट्रीय धावपटू आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. खरं तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचा आहे. आणि मगाशी ऑफिसमध्ये पण मी ती चर्चा केली की मुहूर्त जो शोधला ना, तो मुहूर्त फार चांगला आहे. कारण आज 3 जानेवारी बालिका दिन आपण सर्व भारतभर साजरा करतो आहोत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती आज आपण संपूर्ण देशभर साजरी करत आहोत. आपल्या सगळ्यांना खरं तर अभिमान वाटायला पाहिजे की भारतातील पहिली स्त्री शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका ही आपल्या सातारा जिल्ह्यातली आहे. म्हणजे आपल्या वाईच्या जवळच असल्या खंडाळा जे तालुका आहे त्या खंडाळ्यातील नायगाव इथे यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुलेंनी काय केलं किंवा काय योगदान दिलं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्टेजवर बसलेल्या सुदेशना शिवणकर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे 1848 साली आपले पती महात्मा फुले यांच्यासोबत सावित्रीबाई जर उभ्या राहिल्या नसत्या तर कदाचित मुलींच्या शिक्षणाबद्दल अजून आपण किती पाठीमागं असतो ते आपल्याला सांगता आलं नसतं. सावित्रीबाई फुलेंच्या जीवनाविषयी
जी आपल्या शाळेतील इयत्ता 6वीतील विद्यार्थिनी होती, तिने अतिशय सुंदर असं भाषण केलं. फक्त मी त्यातला एकच यश कसं मिळतं किंवा यश कसं असतं ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. की सावित्रीबाई फुलेंना त्या काळी प्रचंड विरोध झाला. तिने बरेच त्यातली उदाहरणं सांगितली. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा किंवा प्रत्येक नवीन गोष्टीचा समाज पहिल्यांदा विरोध करतो आणि नंतर काही काळानंतर त्याच गोष्टीचा स्वीकार करतो. आणि त्यांचं कार्य किती महान असावं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांना पुणे माहीत आहे. याला विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं. याच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. तिथं त्यांना विरोध झाला आणि याच पुण्याचं जे पुणे विद्यापीठ होतं त्या पुणे विद्यापीठाला नंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ या नावानं ओळखलं जाऊ लागलं. याच्या इतकं मोठं यश सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दाम्पत्याचं कोणतंही असू शकत नाही. ज्या समाजामधून त्यांना विरोध झाला त्या समाजाने नंतर त्यांच्या कार्याचा स्वीकार करून त्यांचा बहुमान अशा पद्धतीने करणं हे आपल्या सगळ्या सातारकरांसाठी अतिशय भूषणाची अशी बाब आहे. आज खरं तर तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला पारितोषिक कोणाच्या हातून मिळतंय तर एका क्रीडापटूच्या हातून मिळतंय. आणि मला पहिल्यांदा त्यांच्या ऐवजी त्यांच्या आई वडिलांचं कौतुक करायचंय. कारण कोणताही विद्यार्थी हा जेव्हा अतिशय चांगला असा खेळाडू घडतो ना त्यामध्ये शिक्षकांचं त्यांच्या मार्गदर्शकांचं जेवढं योगदान असतं ना त्याही पेक्षा जास्त योगदान त्यांच्या पालकांचं असतं. ते मला वाटतं इथं सुधीर जमदाडे नावाचे शिक्षक होते, बरोबर ना? सुधीर जमदाडे जुदो आणि कराटे या खेळामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. पण त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ते पहिल्यांदा जुदो खेळायला गेले त्यावेळी हात मोडला. हात मोडल्यानंतर ते घरी गेले हात मोडलेला घेऊन. त्या दिवशी जर त्यांची आई म्हटली असती ना पुन्हा खेळायचं नाही तर कदाचित त्यांना ब्लॅक बेल्ट मिळाला नसता आणि तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन पण केलं नसतं. आणि इथं पालकांची भूमिका ही फार महत्वाची आहे. पालकांनी जर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं तर आणि तरच अशा पद्धतीचे खेळाडू घडू शकतात. आणि त्यांचा एकूण प्रवास जर बघितला तर 2016 साली त्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय धावपटूपर्यंतची मजल ही खरोखरी आपल्या सगळ्यांना चकित करणारी अशी आहे. आणि एखादा IAS ऑफिसर असतो ना त्याला सुद्धा कदाचित जास्त कालावधी अभ्यास करावा लागतो. पण या सगळ्या पाठीमागचं गमक जे आहे ना ते गमक फार महत्वाचं. त्यांनी शेवटी सांगितलं ते की कोणतंही यश जर मिळवायचं असेल तर त्या यशाला कोणताही शॉर्टकट असत नाही. कष्ट आणि कष्ट. त्यांनी जे लाल गाडीचं उदाहरण सांगितलं ना ते फार महत्वाचं आहे की जेव्हा आपल्या ध्येयावर आपण फोकस करतो, ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला यश निश्चित मिळत असतं. यशाचे 2 मुख्य मार्ग आहेत. त्यातला पहिला आहे एक तर आपल्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे, हे मी करू शकतो, येस आय कॅन, हे आपल्याला सगळ्यांना म्हणता यायला पाहिजे. आणि यशाचा दुसरा गुरुमंत्र आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे कोणत्याही प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर आणि तरच आपल्याला यश मिळू शकतं. सचिन तेंडुलकर जर 2 दिवस क्रिकेट खेळला असता आणि 4 दिवस निवांत राहिला असता तर कदाचित तो क्रिकेटचा राजा झाला नसता किंवा त्याला आपण क्रिकेटचा देव म्हटलं नसतं. सुदेशना शिवणकर यांनी 1 दिवस सराव केला असता, 2 दिवस दांडी मारली असती तर कदाचित ते आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला नसता. यामध्ये सातत्य फार महत्वाचं आहे. त्यांनी आणखी एक बाब महत्वाची सांगितली, जे विहिरीचं उदाहरण दिलं ते बघा की 30 फुटावर पाणी लागणारे पण 29व्या फुटावर आपण मरगळतो आणि तिथून प्रयत्न सोडून देतो. याला इंग्रजीत एक खूप छान वाक्य आहे, सक्सेस इज राऊंड द कॉर्नर. आपण त्या कॉर्नर पर्यंत पळत जातो, त्याच्या पलीकडे जे असणारं यश असतं ना ते फक्त तो कॉर्नर पास करणं एवढं गरजेचं असतं. आणि तिथं आपण जर दमलो तर मात्र आपण यशापासून लांब जातो. म्हणून यश जर कोणत्याही गोष्टीमध्ये मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. आपण सगळेजण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो. मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा क्रीडा दिन साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचं एक छोटं पुस्तक जर तुम्ही कधी वाचायला मिळालं तर बघा. आणि समस्या सगळ्यांनाच असतात. त्यांचे वडील मला वाटतं सैन्यामध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांना हॉकीचा सराव करायला संधी मिळत नव्हती. आणि संधी मिळत नव्हती तर त्यांनी काय केलं
तर रात्री चंद्रप्रकाश जो असायचा त्या चंद्रप्रकाशामध्ये हॉकीचा सराव सुरू केला आणि हे लवकर कोणालाही कळालं नाही. नंतर जेव्हा कळालं तेव्हा त्यांना एक टोपण नाव मिळालं, त्याचं नाव होतं चांद. चांद या नावानं मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जायचं. जर्मनीमध्ये जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्यावेळी त्यांची जी स्टिक होती ना हॉकीची, त्या स्टिकची तपासणी करण्यात आली की कदाचित याच्यामध्ये काही आणखी वेगळं काही लपवलेलं आहे का. कारण तो सराव कसा होता माहिती आहे, तो सराव असा होता, रेल्वेची पट्टी असते ना, रेल्वेचा रूळ म्हणतो आपण त्याला, त्या रूळवर चेंडू ठेवून हॉकीनं त्याचा सराव त्यांनी केलेला होता. आणि म्हणून म्हणजे मेजर ध्यानचंद यांच्या स्टिक जवळ जर बॉल आला तो हॉकीचा तर तो गोल निश्चितपणे होणार ही खात्री सगळ्यांना होती. हे सगळं कशामुळे शक्य होतं तर केवळ आणि केवळ प्रयत्नांमुळं, कष्टामुळं, आपल्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित केल्यामुळं. म्हणजे गेल्या 2 वर्षापासून त्या शिवाजी युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि सलग 5 वर्ष मला वाटते 6 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. ही काही साधी सोपी बाब नाही. आपण एखादा निश्चय करतो बघा, परवाच 1 जानेवारी होतं बरोबर का नाही, वर्षाचा पहिला दिवस म्हणजे संकल्प करण्याचा दिवस. आपण संकल्प काय करतो, अरे उद्यापासून आपण सकाळी लवकर उठून एकतर व्यायाम तरी करणार आहोत नाहीतर अभ्यास तरी करणार आहोत, बरं आहे की नाही. पहिलं 1 जानेवारीला हे ठीक असतं, बरं आहे की नाही, म्हणजे अतिशय उत्साहानं आपण उठतो, त्या सगळ्या गोष्टी पार पडतो. 2 जानेवारीला थोडंसं एक 10 मिनिटं उशीर होतो. 3 जानेवारीपर्यंत आणखी त्याच्यात बदल होत राहतो. एक 10 जानेवारीपर्यंत आपण नंतर विसरून जातो, अरे म्हणतो पुढच्या वर्षी. असं जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला कधीही यश मिळत नाही. यशासाठी एक आणि एकच मार्ग आहे, तो म्हणजे कष्ट. यशाला कुठलाही शॉर्टकट असत नाही. आणि हेच सुदेशना शिवणकर यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीमधून दाखवून दिलं आहे. आणि 4 देशांमध्ये त्यांनी त्यांचा खेळ दाखवलेला आहे. मला वाटतं तुम्ही जेव्हा 1ली ते 4थी पर्यंतच्या कोणत्या तरी पुस्तकामध्ये सावरगाव एक्सप्रेस नावाचा एक धडा आहे, सावरपाडा एक्सप्रेस. मग सावरपाडा एक्सप्रेसला पॅरलल आपल्याकडे सातारा एक्सप्रेस आहे, बरोबर ना. सावरपाडा एक्सप्रेस त्यांना आपण बघितलंय का नाही आपल्याला माहित नाही, बरं आहे की नाही, पण सातारा एक्सप्रेस मात्र आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही त्या पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे. आयुष्यामध्ये खेळाचं महत्व फार आहे, लक्षात घ्या. एखाद्या वेळी एखाद दुसरा मार्क कमी पडला ना तरी चालेल, पण खेळामधून आपल्याकडे जे गुण अंगी बांधतात ना ते फार महत्वाचे आहे. खेळामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येतो, खेळामुळे आपल्याकडे निर्णय क्षमता येते, खेळामुळे आपल्याकडे समानुभूती आणि सहानुभूतीसारखे गुण येतात की जे फार कष्टानं आपल्याला मिळवावे लागतात. पण हे सगळं कुठं आपल्याला मिळतं तर खेळाच्या मैदानावर मिळतं. आणि म्हणून प्रत्येकाने खेळलं पाहिजे. या शाळेचे क्रीडा शिक्षक सोनावणे सर यांचं मला कौतुक करायचं आहे आणि त्यांचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकाऱ्यांचं, की साधारणतः 330 पट आहे, बरोबर ना. त्यापैकी 207 विद्यार्थी खेळले, त्यांनी 170 लोकांना बक्षीस मिळाले. म्हणजे हा रेशो फार चांगला आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला बक्षीस मिळवण्यासाठी खेळायचं नाही तर खेळाचा आनंद घेण्यासाठी खेळायचं. बक्षीस मिळेल न मिळेल हा वेगळा भाग आहे. मी साधारणतः 2000च्या दरम्यान इयत्ता 2रीच्या पुस्तकात मोत्याची शेपटी नावाचा एक पाठ होता. तो पाठ असा होता की ती शेपटी मोत्याच्या पाठीमागे दिसते, त्याला ती आवडते, तो त्याच्या पाठीमागे धावायला सुरुवात करतो, इकडे धावतो तिकडे धावतो कुठेही धावतो, पण त्याला शेवटपर्यंत काही शेपटी तोंडात घेता येत नाही. आणि जेव्हा तो शांतपणे दबून भागून एका ठिकाणी बसतो त्यावेळी मात्र ती शेपटी त्याच्या तोंडापाशी आलेली असते. यश, कीर्ती या सगळ्या बाबी येत नाही, या अशाच आहेत. आपण फक्त प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्यावेळी निश्चितपणे त्याचं यश मिळत असतं. जे 170 खेळाडूंना या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. वेगवेगळ्या खेळांमध्ये आंतरवर्गीय स्पर्धांमध्ये यांनी बक्षीस मिळवलेलं आहे. मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये तुमच्या संस्थेच्या पण काही स्पर्धा झालेल्या होत्या, त्यामध्ये देखील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी निश्चितपणे यश मिळवलेलं असेल. याशिवाय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, रौप्य महोत्सवी कारकीर्द असेल का काय असं म्हणायला पाहिजे. इयत्ता 8वीतील एक विद्यार्थिनी गेल्या वर्षी शिष्यवृत्तीधारक झालेली आहे. म्हणजे केवळ क्रीडा स्पर्धांमध्येच यश मिळतं असं नाही, तर
ज्या अकॅडमिक बाबी आहेत त्यामध्ये देखील यश चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेने मिळवलेलं आहे. त्या विद्यार्थिनीचंही मी कौतुक करतो. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो. याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मुग्धा, बरोबर ना, मुग्धा ही महाराष्ट्रामध्ये पहिली आलेली आहे इयत्ता 6वी मध्ये इंग्रजी विषयामध्ये. ही खरोखरी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. आणि या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता या सगळ्या बाबी लक्षात घेतल्यानंतर मला थोडंसं एक टेक्निकल बाब सांगायची आहे की 30 नोव्हेंबर 2023चा एक शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नावाचा असा एक शासन निर्णय आहे की ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी होता येईल. आणि त्याचं तालुका स्तरावरचं पहिलं बक्षीस जे आहे हे 3 लाख रुपये इतकं आहे आणि राज्य स्तरावरचं पहिलं बक्षीस हे 51 लक्ष रुपये इतकं आहे. मग जर आपल्या सगळ्यांमध्ये एवढे गुणवत्ता आहे, एवढे चांगलं काम आपण करतोय, तर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि निश्चितपणे चांगलं उज्ज्वल यश संपादन करावं. दुसरी मला सगळ्यात महत्त्वाची आवडलेली बाब म्हणजे इथं जवळपास 170 बक्षिसं वाटली, बरोबर आहे की नाही, पण असा कुठेही गोंधळ झाला नाही. याचं सर्टिफिकेट त्याला गेलंय, बरं आहे की नाही, त्याचं मिळेल त्याला गेलंय. तर हे नियोजन जे आहे ना, ते नियोजन फार छान होतं. म्हणजे सिरियली ते मुलं मुली बसलेल्या होत्या, त्यांनी व्यवस्थितपणे त्या आल्या. त्या 2 मुली त्या काही बक्षीस आणत होत्या, त्यांनीही इतक्या स्पीडमध्ये ती बक्षिसं आणली. आणि शिक्षकांचं आणि सर्वच मॅनेजमेंटचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर मला माहिती आहे बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये काय काय गोंधळ होतो. पहिल्यांदा काय असतं तर बक्षीस त्या हातच सर्टिफिकेट मिळालं ना की अरे हे माझं नाही, इथपासून सुरुवात होते. म्हणजे पहिली 15-20 बक्षिसं व्यवस्थित जातात, पण 170 बक्षिसं इतक्या चांगल्या पद्धतीने वाटली आणि तुम्ही मुलांनीही अतिशय चांगल्या शिस्तीचं प्रदर्शन केलेलं आहे. शिस्त आयुष्यामध्ये फार महत्त्वाची, लक्षात घ्या. इथं समोर बसलेले आहेत शिवणकर मॅडम, तर त्यांच्याकडे बघून आपल्याला लक्षात येईल की जर शिस्त असेल तर आपल्याला निश्चितपणे यश मिळतं. आणि म्हणून आज पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो की एवढ्या ग्रामीण भागामध्ये. आणि त्यांनी सांगितलेला एक भाग फार महत्त्वाचा आहे की यश जे असतं ना ते कुठल्याही विद्यार्थ्याला मिळू शकतं. तो फक्त मेट्रोपॉलिटन सिटीजमधला असला पाहिजे, पुण्या मुंबईतला असला पाहिजे, त्याला खूपच चांगले कोच असले पाहिजेत असं काही नाही. कोच महत्त्वाचा आहेच आहे, 100% महत्त्वाचं आहे, परंतु त्याबरोबर आपलं पोटेन्शियल पण तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण एखादं योगदान देतो त्याच वेळी आपल्याला त्याचं यश मिळू शकतं. म्हणजे उगवण्याची क्षमता पहिल्यांदा कोणाकडे असावी लागते? बीजामध्ये असावी लागते. जर ते बीजामध्ये उगवण्याची क्षमता नसेल तर किती जरी पाऊस पडला आणि किती जरी चांगलं हवामान दिलं तरीही ते बी उगवत नाही. म्हणून जर आपली मनाची तयारी असेल आणि आपण एक सगळ्यांनी वाक्य लक्षात ठेवला पाहिजे, येस आय कॅन. त्यांनी सरांनी मला वाटतं सोनवणे सरांनी काय सांगितलं, किक आउट आय एम, बरोबर ना. त्याच्याऐवजी आपण नुसतं काय करू नये हे सांगण्यापेक्षा आपण काय करावं हे जर लक्षात घेतलं, येस आय कॅन, मी हे करू शकतो, असं आपल्या सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर निश्चितपणे या शाळेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सुद्धा घडतील याबद्दल मला विश्वास वाटतो. मला या ठिकाणी बोलवलं, आपल्याशी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.